पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर एक मोठी जबाबदारी आहे। महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करणार आहेत। एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात ही चर्चा होईल अशी शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, देवेंद्र फडणवीसांवर ही जबाबदारी नेमकी का देण्यात आलेली आहे? एकूण यामध्ये जर का पाहायचं तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर देखील सांगितलेलं होतं की आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार आहोत। मात्र त्यानंतर महाविकास आघाडी किंवा मग इंडिया आघाडीकडनं या संदर्भातला उमेदवार देखील आपल्याला जाहीर झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। एकूणच सध्या या निवडणुकीमध्ये पाहायचं तर व्हीप नाही आहे, बाकी गोष्टी देखील नाही आहे आणि उपराष्ट्रपती पदाचे जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन होते आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं या संदर्भात पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या अगोदर देखील त्यांनी सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी की आपण या संदर्भात विनंती करणार आहोत मवियाच्या नेत्यांना। एकूणच आता जर पाहायचं तर या संदर्भात ते मवियाच्या नेत्यांशी संवाद देखील आपल्याला साधताना पाहायला मिळतील आणि एकूणच एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी देखील चर्चेची आपल्याला शक्यता वर्तवली जाते। या अगोदर जर का पाहायचं तर प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देण्यात आलेला होता शिवसेनेकडून। निश्चित, त्यामुळे आता या चर्चेतून नेमकं काय साध्य होतंय आणि महाविकास आघाडीकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक दिलेल्या माहितीसाठी।